नमस्कार, मी अनुपमा. 5 वर्ष श्रीमंतीचा या गुंतवणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. शेअर मार्केटमधली गुंतवणूक, कुठले शेअर्स घ्यावेत, कुठले होल्ड करावेत किंवा गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांवर चर्चा करण्यासाठी आणि तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी आहे हा खास कार्यक्रम 5 वर्ष श्रीमंतीचा. आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहे शेअर बाजार तज्ञ राजेश तांबे सर. आधी स्वागत करूया सरांचं. सर, स्वागत या शोमध्ये. राजेश तांबे सर गेल्या 30 वर्षांपासून शेअर बाजाराशी संबंधित आहे. झी बिझनेस या आमच्या वृत्तवाहिनीवरच्या डी स्ट्रीट का डॉन या शोद्वारे आपण त्यांना ओळखतोच. झी बिझनेसच्या आणखी काही शोमधून आपण त्यांचं विश्लेषण नेहमी ऐकत असतो. तेव्हा आता वेळ झाली आहे ती तुमच्या प्रश्नांची. झी 24 तासच्या प्रेक्षक हो, आपल्याला सुद्धा काही शेअर बाजाराविषयी शंका असतील तर जरूर विचारा. आमचा टोल फ्री नंबर आपल्याकडे आहेच आहे, 1800-22-1010. तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय आणि सुरुवातीलाच आपल्याला फोन मुंबईतून येतोय. कांदिवलीमधून आपल्याबरोबर आहेत गणेश पवार. नमस्कार गणेशजी, विचारा आपला प्रश्न. हा, तांबे सर नमस्कार. नमस्कार सर, पुंज लॉइड मध्ये एंट्री आता घ्यावी का? पुंज लॉइड. ओके, सर्वात पहिले तर मराठी माणसाला, बाकीच्या समुदायाच्या लोकांना अनुपमा, जो पुण्याचा काल कार्यक्रम झाला जो आपण मागच्या याच्यामध्ये बोललो होतो, सगळी मराठी माणसं आली आणि एक फार हृदयाला फार छान वाटतं की त्या लोकांची पण इन्व्हेस्टमेंट्स ज्या ग्रो होतील आणि त्यांना पण त्याचा तो फायदा मिळेल. आणि हा जो कांदिवलीवरून यांनी जो प्रश्न विचारलाय, बाउंडन ऑफ डेट आहे, अजून एक्सपॅन्शन नाही आहे आणि तुम्ही बघताय की स्लो डाऊन आहे इकॉनॉमीमध्ये. आणि हिस्टॉरिकल आपण कधी पण हाय बघायचा नाही की आपण जेव्हा तो त्याचा हाय 400 रुपये 500 रुपये बघितला आणि आता अगर आपल्याला तो असं वाटतो की 30 रुपयाला मिळतो आणि अगर आता आपण त्याची इन्व्हेस्टमेंट केली आणि आपल्याला असं वाटतं की येणाऱ्या गुड टाइम्समध्ये मग तो परत अगर 10 पटीने आणि ते ओल्ड टाइम्सवर गेला तर हिस्टॉरिक कधी हे बघायचे नाही. हिस्ट्री इज पास्ट. तर आपल्याला पुढे बघायचं, मागे बघायचं नाही. तर आता मी हे म्हणेल की तुम्ही घेतलेला नाहीये, तुम्ही इन्व्हेस्ट केलेला नाहीये, नटशेलमध्ये स्टे अवे फ्रॉम द स्टॉक. ओके, आपल्यावर पुढचे प्रेक्षक आहेत, कोल्हापूरवरून बोलतात, कुमार आहेत. नमस्कार कुमारजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे सर. नमस्कार. मी LNT घेतलेला आहे. 100 क्वांटिटी घेतलेत 1780 ला. हो, जून मध्ये घेतले. हो, जून 2014 ला. हो. आता फ्युचर प्रोग्रेस काय असेल, होल्ड करावं की काय करावं? कोल्हापूरला तुम्ही कुमार साहेब राहता आणि कोल्हापूरला मी वर्षातनं एकदा येतो. कोल्हापूरची महालक्ष्मीला सगळ्या RBIची लक्ष्मीची चावी सगळी त्यांच्या हातात आहे, त्या आईच्या हातात. आणि तुम्ही कोल्हापूरला राहता त्या स्थानामध्ये, पवित्र स्थानावर. तर आता तुम्ही तर सर्वात बेस्ट जागी राहताय. LNT तुम्ही हा एक ज्याला म्हणतात ब्ल्यू चिप कंपनी तुम्ही ठेवलेली आहे आणि याला तुम्ही ठेवा. आणि एक चीज माझं फक्त लक्षात ठेवा, वन ऑफ द बेस्ट कंपनीज, 70,000 कोटीचा टर्नओव्हर, अजून फॅन्टास्टिक प्रॉफिट आहे या कंपनीचा. आणि जे नॉन कोर एरियाज होते ज्याच्यामध्ये त्यांची स्पेशलायझेशन नव्हती त्याच्यातनं सगळ्यातनं निघाले ते. आता त्यांचा कोर बिझनेस आहे फक्त की आमचं इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन अँड रिलेटेड प्रोजेक्ट्स. ओके. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा की जेव्हा गुड टाइम्स येतील, मोदी सरकारने सगळे व्यवस्थित कामं केलेली आहे. आता आपल्याला याचे रिझल्ट येणाऱ्या 10 महिन्यात ते 12 महिन्यामध्ये, 1 वर्षामध्ये दिसायला पाहिजे. तर 1 वर्षामध्ये जे आपल्याला याचे रिझल्ट मिळतील, आता ग्रोथ हॅज टू गेट बॅक इन टू द इकॉनॉमी. त्याच्यासाठी जे नेसेसरी स्टेप्स जे गव्हर्नमेंटला घ्यायचे होते ते मोदी सरकारने घेतले. आता 1 वर्षाच्या आत जेव्हा आपल्याकडे ग्रोथ येईल तर मी हा शेअर कुमार साहेब कमीत कमी 3-3.5 रुपयाला बघतोय. तर ज्यांनी 500, 700, 800ला पण घेतलाय, 1200ला घेतलाय, मला नाही माहिती तुमची परचेस प्राइस काय आहे. 1780. बिलकुल घाबरू नका, 100% तुम्हाला याच्यामध्ये प्रॉफिट मिळेल. LNT कुमार साहेब अगर तुम्हाला प्रॉफिट 100% नाही देणार तर मग कोणची कंपनी इंडियामध्ये तुम्हाला प्रॉफिट देणार 100%? थम्स अप, होल्ड करून ठेवा. ओके, आपल्यावर पुढचे प्रेक्षक आहेत, पुण्यावरून प्रदीप शिंदे बोलतात. नमस्कार प्रदीपजी, विचारा आपला प्रश्न. तांबे सर, थँक्यू व्हेरी मच. हा तुमचा प्रोग्राम खूप छान आहे. मला एक प्रश्न विचारायचा होता. माझ्याकडे 2 स्टॉक बाबत विचारायचा होता. एक KPIT आणि एक SBI. ओके. तर KPIT मी ऑलरेडी घेऊन ठेवलाय, 70-80 रुपयाला असेल तो 2 वर्षापूर्वी. आणि SBI माझा लॉंग टर्म व्ह्यू आहे. आता मी तो बाय करू का 2 वर्षाच्या व्ह्यू साठी? ओके, खूप छान प्रश्न आहे तुमचा प्रदीपजी. KPIT, अजून कमेन्स ज्यांच्याकडे पण आहे, त्यांनी पण हा अनुपमा शेअर सोडायचा नाही, त्याला धरून ठेवायचा. जसा आपण बायकोचा हात धरून ठेवतो, मुलांचा हात आपण धरून ठेवतो, तसाच हा पण तुम्ही शेअर धरून ठेवायचा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. तर याला तुम्ही विकायचा नाही आणि ही लिगसी नेक्स्ट जनरेशनला पास ऑन करा. ज्यांच्याकडे पण जसं मी सांगितलं KPIT फॅन्टास्टिक कंपनी, कमेन्स फॅन्टास्टिक कंपनी.
तर प्रदीपजी एसबीआय पण तुमच्याकडे आहे, ही पण लिगसी नेक्स्ट ऑफ द जनरेशनला पास ऑन करा. आणि आता जो तुम्हाला हा भाव दिसतोय 280, 90, 300 रुपये, जेव्हा बँकिंग सेक्टर चालायला लागेल अनुपमा, यू विल सी अ व्हॅल्युएशन ऑफ नथिंग लेस देन 700 रुपीज, 600 to 700 रुपीज फॉर स्टेट बँक ऑफ इंडिया. वेल कॅपिटलाइज बँक आहे. फक्त आत्ताच तुम्ही बघा की थोडंसं मार्केटमध्ये आता हवा आहे की रघुराम राजन इंटरेस्ट रेटला थोडंसं घटवतील, तर त्याच्यानेच बघा थोडीशी अपवर्ड स्पर्ट आलेली आहे मार्केटमध्ये, सेंटिमेंट थोडेसे पॉझिटिव्ह झाले. तर इमॅजिन कर अनुपमा की जेव्हा ग्रोथ व्हेन गेट बॅक्स इन टू द इकॉनॉमी, 1 वर्षामध्ये जे मोदी सरकारने स्टेप्स घेतले, तर त्याच्यानंतर व्हॉट वुड बी द पोझिशन ऑफ द स्टॉक मार्केट, आणि सगळी समृद्धी दिसेल आपल्याला देशामध्ये. म्हणून एसबीआय त्यांनी होल्ड करावं. पुढचे प्रेक्षक आपल्याबरोबर मुंबईमधून आहेत. उदय मेहता आहेत. नमस्कार उदयजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार दामले सर. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की मी एमटेक इंडिया घेतलेले आहेत 1000 शेअर्स. ओके. 110 रुपयाच्या रेटने. हां. सध्या ते वाढलेले आहे. तर त्याच्या संदर्भात काय ठेवायचं, पोझिशन ठेवायची की नाही ठेवायची? आता साहेब असं आहे की आपण शेअर्समध्ये सेंटिमेंटल असं आपलं पाहिजे की आपण काय त्याच्याशी काही लग्न नाही करत शेअर्सची. तर एक आपली अशी भावना याच्यामध्ये पाहिजे की आपली फक्त ही प्युअर इन्व्हेस्टमेंट आहे. पण जसं मी सांगतो की ज्यांच्याकडे जुने शेअर्स आहे, नेस्ले आहे, ब्रिटेनिया आहे, या हिंदुस्तान लिव्हर आहे, एशियन पेंट्स आहे, हे शेअर्स कधी विकायचे नाही अनुपमा, ही याची लिगसी पास ऑन करायची. पण वन इन्व्हेस्टर ऑल्सो मस्ट इन्कल्केट द हॅबिट की जेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळाला, आणि सिम्पल कॉन्सेप्ट पाहिजे की बँक मला 9% रेट ऑफ इंटरेस्ट देत आहे, स्टॉक मार्केटने मला 30%, 40% याच्यावरती मला रिटर्न दिला. यू मस्ट इन्कल्केट द हॅबिट ऑफ बुकिंग द प्रॉफिट. क्योंकि माणूस काय असतो की प्रॉफिट बुक करत नाही, त्याच्यानंतर परत तो शेअर कुठेतरी गडगडतो, आणि अगेन इट कम्स बॅक टू स्क्वेअर वन, आणि मग तू विचार करतो की अरे प्रॉफिट मला बुक करायला पाहिजे होतं. बरोबर. तर म्हणून यू मस्ट इन्कल्केट द हॅबिट की जसं यांनी हा प्रश्न विचारला की हा तुम्ही एक पर्टिक्युलर शेअर घेतला, पण तो त्या कॅटेगरीमध्ये नाहीये हिंदुस्तान लिव्हरवाल्या, मग तिथे प्रॉफिट झालाय, प्रॉफिट बुक करायचा, एन्जॉय विथ दॅट मनी. ओके. भगवान वाघ आहेत आपले पुढचे प्रेक्षक. नमस्कार, विचारा आपला प्रश्न भगवानजी. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे, आम्ही LIC मार्फत शेअर्सची पॉलिसी घेतली होती. तर वेल्थ प्लस नाव आहे तिचं. 3 वर्षामध्ये 20-20 हजाराचे 3 हप्ते भरले होते. 60,000 रुपये जमा झाले, पण त्यावर असं पाहिजे तसं काही परतावा नाही मॅडम. वाघ साहेब, एक चीज लक्षात ठेवा, तुम्ही LICची पॉलिसी घेतली, अगर तुम्ही मला पण अगर कोणी सांगितलं, अनुपमाला पण अगर LIC पॉलिसी घ्यायची असेल तिच्या बच्चूंसाठी, तिच्यासाठी, मी सगळ्यांना सजेस्ट हेच करील. इवन या स्टुडिओमध्ये पण सगळ्यांना म्हणेल की फर्स्ट चॉईस हॅज टू बी LIC. एक तो कॉन्फिडन्स जो आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा, ज्या LICने हे केला, पहिले एफिशियन्सी नव्हती, पण जशी जशी कॉम्पिटिशन आली, प्रायव्हेट प्लेयर्स आले, त्याच्याने ते पण एफिशियंट झाले. आणि दे हॅव ऑल्सो ग्रोन. आणि जसं जसं आपली समृद्धी अजून वाढेल अनुपमा, तसं तसं इन्शुरन्स कंपनीचा बिझनेस अजून वाढेल. बिकॉज द मोमेंट यू बिकम प्रॉस्परस, तर तुमची कॉन्शियसनेस वाढते, आणि यू वॉन्ट टू गेट इन्शुअर्ड इन लाईफ. तर जसं जसं इंडिया ग्रोथ करेल, जे आज आपण 20 वर्ष पहिले होतो आणि आज जिथे आहे, भरपूर आपली ग्रोथ झाली आहे. बरोबर. आणि मी हे म्हणेल की ग्लोबलायझेशनचा हा सगळा आपल्याला इफेक्ट आहे, जो आपण 1991 मध्ये जो झाला, एक सुनामी सारखी ही ग्लोबलायझेशन आली वर्ल्डमध्ये, इन इंडियामध्ये, आणि याचा जो आपल्याला बेनिफिट मिळाला 91च्या नंतर. तर LIC मध्ये तुम्ही छान इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्याला होल्ड करून ठेवा, आणि त्याचं फक्त हे बघा की त्याची मॅच्युरिटी किती आहे आणि तेव्हा किती पैसे मिळतील. पण हे एक्सपेक्ट करू नका की तुम्हाला बँक रेट ऑफ इंटरेस्ट मिळेल, बट एक रिलेटिव्हली गुड रेट ऑफ इंटरेस्ट आहे, आणि ही कंपल्सरी सेव्हिंग आहे, याला एक असं मानून चला. राईट. आणि आपण त्याला सेफ पण म्हणू शकतो. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुण्यावरून आपल्याबरोबर राहुल जोंधळे आहेत. नमस्कार राहुलजी, विचारा आपला प्रश्न. रोहित. हॅलो, रोहित गोंधळे बोलतो पुण्यावरून. हा रोहित, बोला. सरना विचारायचं, जिलेट इंडिया घ्यायचंय मला लॉंग टर्म साठी, तर फ्युचर परफेक्ट कसं आहे त्याचं? अरे जिलेट इंडिया, तुम्हाला जिलेटची स्टोरी सांगतो. इंडियामध्ये RPG ग्रुप पण पहिले रेझर्स बनवायची, आणि तुम्हाला माहिती आहे की पहिले ती याची बनायची, मेटलची हे याची ब्लेड, आणि त्याच्यामध्ये मल्होत्रा ग्रुपची टोपॅजची ब्लेड असायची, अँड दे यूज्ड टू बी वन ऑफ द बिगेस्ट मॅन्युफॅक्चरर्स ऑफ टोपॅज. नोबडी रिमेन्स कॉन्स्टंट, नथिंग रिमेन्स कॉन्स्टंट इन दिस वर्ल्ड, एव्हरीथिंग चेंजेस. तर ती पण कंपनी आली, मग ती पण गेली. सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्शनमध्ये मला लक्षात आहे की व्हेन आय वॉज स्मॉल, पोस्टमन ब्रँड असायचा, दॅट इज ऑल्सो गॉन अँड डेड. सो नथिंग रिमेन्स परमनंट, एव्हरीथिंग इज कीप्स ऑन चेंजिंग. मग त्याच्यानंतर या कंपनी जेव्हा ही आली जिलेटनी, दे टूक ओव्हर द इंडियन कंपनीज.
इंडियन कंपनीजला टेक ओव्हर करण्यानंतर दे वर दी ओनली वन. आणि जेव्हा मग तुम्ही आपले एकच असता, मग त्याच्यानंतर तुम्ही आपले सगळे ब्रँड्स हे करता आणि मग त्याच्यामध्ये बघतो क्वालिटी एक्सलंट आहे, काही खराबी नाहीये, क्योंकि त्या सिंगल ब्लेडनी, मेटलच्या ब्लेडनी इथून कट व्हायचं, यांनी कट होत नाही, क्वालिटी इज व्हेरी गुड. पण दे कीप ऑन इन्क्रीजिंग द प्राइस बिकॉज नाव दे आर इन अ मोनोपोलिस्टिक सिच्युएशन. बरोबर. अँड जिलेट इज पार्ट ऑफ द प्रॉक्टर अँड गॅम्बल ग्रुप. पार्कर पेन जो आपण कधी इथे शानसाठी ठेवतो, दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ दिस थिंग. तर जिलेट, प्रॉक्टर अँड गॅम्बल ज्यांच्याकडे आहे, लिगसी पास ऑन करा नेक्स्ट ऑफ द जनरेशन्सला. दिस इज समथिंग लाईक अ, ज्याला म्हणतात ना, तुम्हाला ताटामध्ये काय म्हणतात ते हे दिलेलं आहे, सोन्याचं हे दिलंय, एक सोन्याची वाटी दिली, वाटी दिलेली आहे. पुण्यावरून आपल्याबरोबर पुढचे प्रेक्षक आहे शीतल बोलतात. नमस्कार शीतलजी, विचारा आपला प्रश्न. हो सर, मला एक विचारायचं होतं की आम्ही नवीन आहे, म्हणजे पहिल्यांदाच आम्ही गुंतवणूक करायची म्हणतोय आणि आम्ही गृहिणी आहे, त्याच्यामुळे आम्हाला काही माहितीच नाही की कोणत्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करावी आणि त्याचा प्रॉफिट काय मिळेल आणि ती कसे सहभागी व्हायचं, काय व्हायचं, काही समजत नाही. अगदी अगदी शीतल, लक्षात आला आपला प्रश्न. शीतल, एक तर पुण्याच्या लोकांना सर्वात पहिले तर जसं मी थँक्स देतो की खूप छान झाला माझा कालचा कार्यक्रम. गरमी पण खूप होती, खूप लोक आले, पण मे बी तुम्हाला माहिती नसेल त्याच्याने तुम्ही येऊ नाही शकला. पण पुण्यामध्ये परत एक कार्यक्रम करू 1-1.5 महिन्यानंतर, तेव्हा तुम्ही या. 9967781988 हा माझा पर्सनल नंबर आहे, क्योंकि तुम्ही आजपर्यंत कधी हे नाही केलेली आहे. खूपदा मला असे लोकांचे कॉल्स येतात आणि त्याच्यामध्ये बनवाबनवी होते आणि ते म्हणतात आम्हाला बुद्धू बनवल्या गेलं. तर हा जो नंबर मी तुम्हाला सांगितलाय, हा नंबरवरती मला फोन करा, मी तुम्हाला सगळं सांगतो. आणि फक्त त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करता म्हणून 25 ते 30 हजारांनी फक्त इन्व्हेस्टमेंट सुरू करा. त्याच्यासाठी काय काय हे करायचं असेल ते तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगेल. आपल्याकडे इथे समयाची पाबंदी आहे, तर तुम्ही मला फोन करा, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. अगदी. आणि त्याच्यामध्ये ऍड ऑन करायचं म्हणजे झी 24 तासवरचा पासवर्ड श्रीमंतीचा हा कार्यक्रम रेग्युलर बघत जा. आणखी आपण चर्चा करणार आहोत या कार्यक्रमामध्ये. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास. पासवर्ड श्रीमंतीचा या गुंतवणूक विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याबरोबर राजेश तांबे सर आहेत. अनेक प्रेक्षकांचे फोन येतात. सध्या आपल्याबरोबर आहेत मुंबईमधून मानसी विचारे. आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. नमस्कार मानसी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा आहे, माझ्याकडे लुपिन आहेत 100 558 ला घेतले. आणखीन भारत फोर्ज पण 550 ला घेतलेले आहेत 100. आणि येस बँक 400 ला 200 घेतले. ओके. तर मी काय ऍड करू का काय करू? म्हणजे व्हेरी गुड क्वेश्चन मानसी, की तुम्ही 300 की काहीतरी 400 रुपयाला 500 ला तुम्ही हे घेतला, 2000 रुपयाचा भाव झाला आणि आता 1700 की काहीतरी 1600चा भाव आहे. हे मार्केटमध्ये असं चालतच राहणार, क्योंकि काही लोक त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोलणार, त्याच्याने तो शेअर खाली येणार. आणि एक चीज समजा की मार्केट कधी पण रोज वरती नाही जाऊ शकत. आणि याचा फार सिंपल फंड आहे, जो मी सिंपल प्लेन लँग्वेजमध्ये सांगतो की रोज अगर मार्केट वरती गेलं तर मग देन यू आर नॉट गिव्हिंग एन ऑपॉर्च्युनिटी फॉर द न्यू पीपल टू गेट इन टू द मार्केट. मग याचा अर्थ की मार्केट खाली पण जायला पाहिजे, म्हणजे नवीन बुद्धू पण परत या मार्केटमध्ये येऊ शकतात. तर ज्यांनी प्रॉफिट बुक केलाय ते कसं प्रॉफिट बुक करते, जोपर्यंत नवीन बुद्धू येत नाही. तर तुम्हाला चान्स द्यायला पाहिजे. तर काहीतरी असे फॅक्टर्स प्ले करतात की तो मार्केट खाली जातं, मग परत नवीन बुद्धू याच्या मार्केटमध्ये येतात. पण मानसीच्या प्रश्नाचा माझं उत्तर हे की तिला कॉंग्रॅच्युलेट करतो, थम्स अप. आणि हा शेअर मानसी विकायचा नाही. 3500 रुपयाचा भाव दिसणार ल्युपिनमध्ये, आणि ल्युपिन 3500चा भाव दिसेल आणि दिस यू विल गेट इट. बट फक्त श्रद्धा, अजून थोडासा टाइम ठेवायचा. आणि राजेश तांबेवर श्रद्धा ठेवा, पासवर्ड श्रीमंतीचावर पण श्रद्धा ठेवा, झी 24 तासवर श्रद्धा ठेवा, आणि हा तुम्हाला भाव दिसेल दत्तगुरूंच्या कृपेने. आणि मानसी, दुसरा, भारत फोर्ज मधून आपण एक्झिट करायचं. मला माहिती नाही तुमचे आता याच्यामध्ये किती लॉस पण अगर थोडासा पण होत असेल, पण भारत फोर्ज मधून निघून जायचं. टाटा स्टीलमध्ये बघितलं ना, क्वार्टरली लॉसेस आहे, बिकॉज ही सायकल आहे मेटल इंडस्ट्रीमध्ये. दे विनकर्ड अ लॉस ऑफ 500 crores, पण टाटाज कॅन बेअर इट बिकॉज their pockets are deep. रिच ग्रुप आहे. तर भारत फोर्ज मधून निघायचं. येस बँक छोटी बँक आहे, तर येस बँक मध्ये पण प्रॉफिट झाला की प्रॉफिट बुक करायचं, पण स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ऍक्सिस बँक ठेवायचं बँकिंग सेक्टरमध्ये, आणि मग बल्ले बल्ले होऊन जाल. अगदी. आपल्याला पुढचे प्रेक्षक आहेत विक्रांत मोरे. आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. नमस्कार विक्रांतजी. तुम्हा दोघांना नमस्कार. बोला. हा सर, तुम्ही टेक महिंद्रा सजेस्ट केलेला काही मागच्या एपिसोडमध्ये. ओके. हा, तर तुम्ही इन्फोसिस बद्दल काय सांगाल? कारण आता बोनसही डिक्लेअर करतायत, आणि तुमचं टार्गेट काय असेल इन्फोसिसचं? ठीक आहे, आपल्याला हा विषय विचारायचा, बोलायचा आहे. मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर लगेचच परतूया. पाहत रहा झी 24 तास.
पाचव्या श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला विक्रांत मोरे यांचा फोन आला होता आणि सर त्यांनी विचारलं होतं टेक महिंद्राचा आपण मागच्या वेळी सजेस्ट केला होता आणि आता यावेळी त्यांचा प्रश्न इन्फोसिस बद्दल आहे. विक्रांत, असं काही नाही की माझं काही माझे काही असे नोशन्स काही टोटली अगेन्स्ट आहे. आय हॅव हाय रिगार्ड्स अँड द हायेस्ट एस्टीम मध्ये माझे रिगार्ड्स आहे. मी सल्यूट करतो यांना, नारायण मूर्तींना. पण फक्त एकच चूक त्या कंपनीमध्ये हे झाली की जे जे ओरिजिनल प्रमोटर्स होते, जेव्हा ते रिटायर झाले त्याच्यानंतर मग सेकंड प्रमोटर आला, ही बिकेम द सीईओ. मग अशा याच्यामध्ये थर्ड आला, चौथा आला, पाचवा आला. हे थोडंसं चुकीचं होतं. जेव्हा नारायण मूर्तीची टर्म संपली होती त्याच्यानंतर तेव्हाच त्यांनी विशाल सिक्का सारख्या माणसाला आणायला पाहिजे होतं. काय असतं की जेव्हा तुम्ही सेकंड माणसाला, थर्ड माणसाला जो प्रमोटर येतो, मग त्याचे आपले विम्स अँड चॉईसेस असतात, मग त्याची आपले सगळे माणसं तिथे येतात. आणि सेकंडली जेव्हा एवढ्या मोठ्या पैशावर ते बसले होते तेव्हा त्यांनी एक्सपॅन्शन नाही केलं, म्हणजे कंपनीज एक्वायर नाही केल्या. कॉग्निझंटनी कसं कंपनीजना एक्वायर केलं अँड दॅट इज हाऊ दे ग्रू बिग. They were only concentrating only on the American market because it was an easy market. तेव्हा जपानमध्ये नाही गेले, जर्मनीमध्ये नाही गेले. That was also equally big market. They were also one of the largest economies of the world. पण हा एक ह्युमन नेचर आहे विक्रांत, की तुम्ही ओनली त्या मार्केट्समध्ये एंटर करता जिथे इझी असतं तुम्हाला. पहलवान पण त्याच पहलवानची कुस्ती करतो, आपणही तीच एक्सरसाइज करतो जी आपल्याला इझी पडते. सो यू विल ऑलवेज गेट इन टू दॅट मार्केट विच इज व्हेरी इझी फॉर यू. तर त्याच्याने दे हॅव लर्न्ड अ लेसन. पण दॅट डझंट मीन दॅट इनफॅक्ट इन्फोसिस काही खराब झाली. नंबर 2 वरून नंबर 3 वर आले तर त्यांनी काही एवढा काही फरक नाही पडत. बट येस, आय डू सजेस्ट पीपल टू बाय. आय हॅव सजेस्टेड पीपल टू बाय इव्हन माइंडट्री, ज्याच्यामध्ये लोकांना खूप हे झाला. पण एक आपली पर्सनल विम्स आणि आपल्या चॉईसेस असतात. आय हॅव हाय रिगार्ड्स फॉर रतन टाटा. पण टीसीएसला मी पण म्हणतो की टीसीएस, इन्फोसिस, इव्हन आय सल्यूट अझीम प्रेमजी, अमलनेरचे. पण माय फर्स्ट चॉईस वुड बी आनंद महिंद्रा. एकेका माणसाची फॅन्सी असते, म्हणजे असं नाही की हे आहे. आय एम ऑल्सो ह्युमन बीइंग, माझ्या पण काही विकनेसेस आहे. दॅट इज हाऊ ह्युमन नेचर इज. सो माय विकनेस इज टेक महिंद्रा. आणि टेक महिंद्रांनी लोकांना चांगला दिला. पण याचा अर्थ हे नाही की जसं मी हे म्हणतो की इन्फोसिस इज नॉट गुड. इन्फोसिस ज्यांच्याकडे आहे त्यांनी पण होल्ड करा. इन्फोसिस इज नॉट गोइंग टू गो डाऊन. याच्या स्टोरीज तुम्हाला ज्या न्यूजमध्ये येतात, नेस्लेने काल काहीतरी आलं की त्याच्यामध्ये हे झालं. नेस्ले कंपनी कधीही खतम नाही होणार. दीज आर ब्रँड्स विच हॅव बीन क्रिएटेड वर्ल्ड ब्रँड्स. होल्ड करा. अगदी सर, तुम्ही आलात आणि खूप छान आज टिप्स दिल्यात, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर पाचव्या श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.